पहिल्यांदा विचारतोय तुझ्या Yes. पप्पांबद्दल. Yes. तुझ्या पप्पांचा प्लस पॉइंट काय आहे? म्हणजे असं म्हणजे किती पण पैसे वगैरे द्यायचे असो, किती खर्च असो, हा ते म्हणजे विचार सुद्धा नाही करत. म्हणजे आई आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा सगळ्यांचे दर कमी करायला बाबांना हेल्प करते आणि बाबा असतात तेव्हा ते एवढेच देतात. हा. तर तेव्हा ते देतात. बरं तुला देतात आणि मम्मीला देतात का पाहिजे असतं तेव्हा? हा तेव्हा देतात. ओके. आणि तर आमचा एक मॉड्यूल करून झालेला आहे. प्रत्येक नवरा बायकोला एक वस्तूचं कपलला मराठीमध्ये बोलतोय नाव ठेवायला सांगितलं की तुम्हाला काय वाटतं तुमच्या नवऱ्याचं नाव किंवा बायकोचं नाव. तर एकदम पटलेलं आपल्याला. सगळ्यात जास्त खरं पटलं म्हणजे ते गोलगप्पा. बाकी नाही, बाकी अशी नुसती ठेवलेली नाव होते. गोलगप्पा परफेक्ट एकदम. त्यांनाच वाटत मी कसं सांगू काय सांगू, पण नाव जे ठेवलं ना भाई जो कम बोलते ना. तर आता आमचा कनू दादा. हा व्हॉट्सअप गाईज व्हॉट्सअप. तर कनूला विचारतोय मी, कनू तुझ्या पप्पांचा वीक पॉइंट काय आहे? मम्मी. मम्मी. आणि पप्पांबद्दल तुला म्हणजे काय काय बोलतो आपण? पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. हा पॉझिटिव्ह. पप्पांमध्ये पॉझिटिव्ह काय आहे? पप्पा म्हणजे डील करू शकतात लोकांसोबत जसले बी असतील तसे. ओके. म्हणजे एकदम रागीट असतील, आळशी असतील तर पप्पा डील करतात. ओके. आणि मायनस पॉइंट तर मम्मी आहे बरोबर. आता मम्मीचा प्लस पॉइंट काय आहे? मम्मीचा प्लस पॉइंट म्हणजे मम्मीच्याकडे बार्गेनिंग स्किल्स आहे. काय बोलतो? हा आम्हाला कधी दिसलं नाही ते. मम्मीच्या बार्गेनिंग स्किल्स आहे, मार्केटिंग स्किल्स आहे. ओके. मार्केटिंग पण स्किल आहे का? हा मम्मी ड्रेस विकती. तुला माहितीये तुझी माहितीये मैत्रिणीचं बार्गेनिंग स्किल आहे, मार्केटिंग स्किल आहे माहितीये? हा ओके. तुम्हाला माहितीये मार्केटिंग स्किल वगैरे आहे यांचं? आहे खतरनाक एकदम. डन. ओके ओके. आता हे झालं. हा आता आपला दुसरा स्पर्धक आहे विराज. मास्टर विराज आहे. मास्क कार्ड पूर्णपणे आणि ओपन माइंडली एकदम सांग. सगळ्यात पहिल्यांदा विचारतोय तुझ्या Yes. पप्पांबद्दल. Yes. तुझ्या पप्पांचा प्लस पॉइंट काय आहे? म्हणजे असं म्हणजे किती पण पैसे वगैरे द्यायचे असो, किती खर्च असो, हा ते म्हणजे विचार सुद्धा नाही करत. असे म्हणजे आरामात देऊन देतात की बाबा ह्याचं चांगलं होतंय, म्हणजे कोणाला खुशी होते कशासाठी काही, हा. म्हणजे लगेच देतात ते. आणि दुसऱ्यांच्या खुशीसाठी म्हणजे ते काहीही असं आरामात करतात ना, तो खूप चांगला त्यांचा पॉइंट आहे. वा. बरं बरं सगळ्यांना सांगतो त्यांच्या पप्पांचा जो नंबर आहे तो मी स्क्रीनवर टाकतो. पाहिजे असेल तर त्याच्या पप्पांना फोन करायचा. ते खूप सगळे हा नाही नाही त्यांना खूप खुशी होते सगळ्यांना मदत करून पैसे वगैरे देऊन. काय तर त्यांच्याकडे संपर्क करा ताबडतोब पैसे लागल्यास. आणि पप्पांचा तुझ्या मायनस पॉइंट काय आहे? मायनस पॉइंट विचार करावा लागतोय का सांगत नाहीस तू? लवकर लवकर. आन्सरच नाहीये. हा आन्सरच नाहीये. आन्सर नाही. ठीक आहे ओके. असं असू शकतं मे बी. अजून सेकंड थिंग तुझ्या मम्मीचा प्लस पॉइंट काय आहे? मम्मीचा प्लस पॉइंट. मम्मीचा प्लस पॉइंट स्किल्ड ब्युटिशियन आहे. आणि म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये माइनस पॉइंट सांग. वो डोंट टेक टाइम भाई, लोगों को देखने के लिए इतना टाइम नहीं रहता है. फटाफट बताओ. ए चला चीरअप करा. मायनस पॉइंट बोललं तर खूप जास्ती चिडचिड करणं ऑब्विस. आणि तुला फटके देते ना? फटके देते की ते सांग ना पहिलं. कधीतरी. मग आता आजीचा प्लस पॉइंट. आजीचा प्लस पॉइंट. आजीचा प्लस पॉइंट स्मार्ट आहे खूप. आणि ऑब्विसली नागपुरी आहे तर अजून
कॉम्प्लिमेंटरी स्मार्ट असेल ओके आणि -.9 नाहीये मतलब हे बघा विराची आजी इथे बसले -.9 नाहीये तिचा सगळे आहेत ते प्लस पॉइंट आहेत. आता ईश्वरी आणि देवांश दोघांनी पण समोर या ऍट अ टाइम. आपल्या समोर आहे ईश्वरी आणि देवांश दोघांना विचारायचं आहे. आता पहिलं कोणाला विचारू? हु इज टेलिंग म्हणजे कोण सांगतं की मला विचार म्हणून बघायचं मला. हा विचारू तुला विचारू ठीक आहे बोल. माझ्या बाबांचा काय विचारले तुला? विचारलंच नाही मी. बाबांचा प्लस पॉइंट काय? आईचा मायनस पॉइंट सांग. आईचा मायनस पॉइंट काहीच नाहीये. हा काहीच असं कसं? हा? काहीच नाही. माझ्यावर एवढी चिडते रोज. हा नाही. मला काय पण बोलते काय ते काय नाही सांगत तू? काय नाही हा? प्लस पॉइंट सॉरी मायनस पॉइंट. बरं आता प्लस पॉइंट सांग चल. कोणाच्या मम्माचा? हा लवकर हा? इकडे बघून सांग कॉन्फिडन्सली बोल. बिंदास बोल बाळा बिंदास बोल तुला बिंदास बोलायचं म्हणजे आई आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा सगळ्यांचे दर कमी करायला बाबांना हेल्प करते आणि बाबा असतात तेव्हा ते तेवढेच देतात. बरोबर आहे. बार्गेनिंग बार्गेनिंग स्किल. म्हणजे बार्गेनिंग स्किल ती सांगते की तिच्या आईकडे आहे. मार्केटमध्ये गेल्यानंतर पैसे कमी करते म्हणजे ऍग्री करत नाही. समजा एखाद्याने सांगितलं की मला 10 रुपयाची वस्तू आहे तर ते 5 ला मागणार 2 ला मागणार बरोबर आणि ऐकत नाही. आता देवांश सांग ना पप्पांचा प्लस पॉइंट. प्लस पॉइंट आता जेव्हा मला काहीतरी पाहिजे असतं तर तेव्हा ते देतात. बरं तुला देतात आणि मम्मीला देतात का पाहिजे असतं तेव्हा? हा तेव्हा देतात ओके. आणि मायनस पॉइंट काय? मायनस पॉइंट त्यांच्या मम्मीचं गाव. माइनस भाई क्या है बताओ माइनस पॉइंट कैसे हो गया तुम्हारा मम्मी का गाँव? वीक पॉइंट बोलतो क्या? वीक पॉइंट बोलतेस तू म्हणजे ओके ओके ठीक आहे का असं काय? विचारते माहिती का मायनस पॉइंट म्हणजे तुला पप्पांच्यातलं काय आवडत नाही कुठला एखादा स्वभाव आवडत नाही मला हे देत नाही किंवा ओरडतात किंवा असं काही असं काहीच नाही. ओके आता मम्मीचा मायनस पॉइंट. हे स्किल्स चांगले आहेत शिलाईचे स्किल्स ओके आणि जेवण पण छान बनवते. हा आणि मायनस हा माइनस भाई मेरे को समझ में नहीं आ रहा है ये सब मम्मी लोग ने बच्चों के ऊपर क्या जादू किया है क्या दहशत पसरवली की मायनस पॉइंटच भेटत नाही. ओके ओके आता बाहेर बघूया. बरं सांग ईश्वरी आता ना खूप हे आलंय माझ्याविषयी मायनस पॉइंट सांगायला तो 10 सांगेल. सांग बोल फटाफट सांग टाइम नाही आपल्याकडे. बाबांना घाई लागलेली असते आपण कुठे बाहेर जात असतो तेव्हा. पॉइंट नंबर 1 चल नुसतं चल. हा हो गया. दुसरा पॉइंट बता. कुठला मायनस की प्लस? मायनस काय नाही एकच आहे आणि ते सारखं हा अस्ताव्यस्त पण असतो. हा आणि गुदडेपणा पण इकडे तिकडे गुदडेपणा इकडे टाकून द्यायचं. ओके आणि प्लस पॉइंट माय बाबा इज द फनीएस्ट बाबा इन द वर्ल्ड. ओके वो तो सब लोग फनीएस्ट फादर इन द वर्ल्ड बिकॉज वो तो सब देख रहे हैं कितना फनी हूँ मैं. ओके मजा आली ना. तू काय मध्ये आम्हाला गाडी लहान पडली तुम्ही थांबा. बघू शकता कापसाची शेती
एक नंबर एक नंबर. गाडी थांबलेली आहे ब्रेकफास्टसाठी. सो डिसिजन इज दॅट तर्री पोहे. तर्री पोहे यस. नाही काय देत होईल होईल असेल नुसतं परत 2 दिवस जाईपर्यंत. हो हो. हे घ्या ना रे. मला दोघांना काय पाहिजे? वेगळं पाहिजे होतं का काही? पप्पाजी बेटा. पप्पाजीवर बेटाजी.